बातमी आहे मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानाची। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरोपींचं समर्थन करणं हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे। गुंड हे संप्रदाय चालवू शकत नाहीत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर नामदेव शास्त्री काही बोलले असतील तर ते दुरुस्त करतील असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे। महंत आहे ते देत नाहीत कोणाला। भगवानगड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। 100% धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं त्यांचे शब्दशः वाक्य। निर्दोष वाईट आहे असं असाल तर दुर्दैव आहे, पण वाटतच नाही। बोलण्याच्या ओघात जर ते बोलून गेले असतील तर एखादं दुरुस्त करतील, कारण घटना लहान नाही। कोणाचं असं एक लेकरू गेलंय आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे। संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवतात। राज्यातले कोणी गुंड असो, आमचे असो, तुमचे असो, त्यांचे असो, कुठले असो किंवा दुसऱ्या राज्यातले असो किंवा देशातले असो, ते थोडे संप्रदाय चालवतात। आणि असं गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतात? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही, आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्तसुद्धा करतील। समाज मराठ्याचा असो, वंजाऱ्याचा असो, धनगराचा असो किंवा ओबीसीचा असो किंवा कोणताही समाज असो, इतकं विकृतपणानं केलेलं कार्य, प्रकरण, घटना, त्याला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही, टोळी सोडली तर, धनंजय मुंडेची टोळी सोडली तर। कारण वंजारी समाजाला तर खूप आशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य।